शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, छोट्याशा चिमुकल्यांना. तर रात्रभर खूप असा पाऊस होता आणि कालचा दिवस जे आहे ते रविवार तो मिरवणीला होता. तो इतका भरपूर असा मुसळधार पाऊस झाला रात्रभर. त्याच्यामुळे देवघरात लाईट पण नाही, रात्रभर लाईट पण नाही आहे. तर पाण्याची पण भरपूर आता परेशानी आहे. जसं की आता पारसं पाणी तर आहे, पण देवाला वगैरे पाणी तरी एक साईडला मी जे आहे ते घागर भरून ठेवत असते. त्याच पाण्यानं जे आहे पूजा केलेली आहे, पूजेचं साहित्य काढलेलं आहे. कारण आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर जसं की मी घेतलेली हळद, कुंकू, दोरा वगैरे सगळं जे साहित्य लागतं, वटीचं सामान सगळं घेतलेलं आहे. आणि आता मी तयार पण झालेली आहे, कारण सगळे जे कामं आहेत सकाळची देवपूजा वगैरे आटपली, कपडे वगैरे सगळे जी पूजा झाल्यावर पूजा करून आल्यावर धुत असते. कारण का आपले पारशे कपडे वगैरे धुवून पूजा ही करणं ही पावन नाही, तर मी तर कधी धुत नाही. तर चला आता सगळं झालेलं आहे. आल्यावर जे आहे चला वगैरे सकाळचा पूजा करायचं. खूप छान असं वडाचं झाड आहे, जसं की हिरवंगार आहे. खूप छान असे फळं आले, तर लाल जर्द आणि हिरवी खूप छान असं दिसायले. सकाळी काही जास्त गर्दी नसती, पण सगळं कामं सारून बाहेर, त्याच्यामुळे खूप अशी गर्दी पडती. त्याच्यामुळे माझे घरचे कामं सगळे तसेच आहेत. आणि आलेली पूजा करायला ना, आता जी आहे पूजा झालेली. तुम्ही जे झाड बघता वटवृक्षाचं खूप छान आहे. तर वटी वगैरे भरून छानशी मी तर पूजा केलेली आहे. झाड बघा किती मोठं, किती सुंदर झाड आहे. फळं पण खूप अशी झाडाला पिकलेली. तर म्हणतात की पूजा झाली की एक तरी फळ खावं म्हणून वडाचं. तर एक फळ तोडलं होतं मी, आणि अशी माझी छानशी झालेली पूजा. नंतर घरी गेल्यावर सकाळचा स्वयंपाक पण आहे, जसं पुरण पण घालायचं आहे. तर चला आता जाणार आहे मी घरी. चला आता घरी आलेली. सकाळी आज काही नाही, खिचडीच घातलेली. मिस्टर जेवण करून आताच गेले. मी पुन्हा पुरण पण घालून घेतलंय, कारण संध्याकाळी जे आहे आता पुरणाचा स्वयंपाक असतो. पुरण कोणी खात नाही, पण घरात जे आहे ते नैवेद्य केलंच पाहिजे. देवापुरताच नैवेद्य जे आहे ते पावन नाही, कारण देवाला दाखवलेला निवेद्य आपण पण खाल्लाच पाहिजे. त्याच्यामुळे थोडी कमीना डाळ घालावंच लागते. नाही तर काही ताई भरपूर असं म्हणतात की आमच्या इथे खातच नाही, देवापुरतं करतो. पण तसं काही नाही. आपण सर्वजण जर खाल्लं ते देवाला पावन होतं, आणि देवाला निवेद्य केलेला आपण खाल्ला तरच पावन होतो. तर चला सगळ्यांसाठीच घातलेलं आहे पुरण. जास्त नाही तर एक एक पोळी तरी त्यांना खायला देतच असते. आणि पुरण शिजून छान फुलेलं आहे. आणि इथं केलेली आहे आता सगळी साराची तयारी मी. जसं की आता सार फोडणी द्यायचं आहे मला. मी टाकलेली मी जिरे, मोहरी, थोडीशी मोहरी टाकलेली, सार जसं की आपले बेसिक मसाले, काळा मसाला, हळद, लाल तिखट, गरम मसाला, आणि थोडंसं खोबऱ्याचं कूट आणि टाकून मस्त हे केलेले आहे, फ्राय केलेले आहे. थोडंसं जे आहे ग्रेव्हीचा मसाला, जसं की टोमॅटो, कांदा, पुदिना, कोथिंबीर त्याचा मसाला करून ठेवला आहे. आणि ते थोडासा मसाला टाकून आता मस्त ग्रेव्ही जी आहे ते आपली मसाला जे आहे छान शिजू द्यायचा आहे. पुन्हा जी डाळ आहे तीच टाकलेली आहे. छान आमटी केलेली. आणि आज चपात्या वगैरे सकाळी केल्या नाही, कारण आज खिचडीवरच, कारण मला लगेच हे स्वयंपाक पण करायचा होता. त्याच्यामुळं मिस्टर येऊन गेले, अजून मुलगा जेवायचा राहिला आहे. आणि कसं भरपूरच परेशानी झाली, कसं की लाईट पण नाही, काही नाही. त्याच्यामुळं थोडंच पाणी टाकून अंगण वगैरे पण धुतलेलं आहे. आणि आता लाईट आली की सगळे कामं जे आहेत तसेच पडलेले आहेत. कपडे पण माझे धुवायचे तसेच आहेत. तर आता लास्ट रसपोळी म्हणून आज रस पण केलेला आहे, कारण आता आंबे जे आहेत ते पावसाळ्यामध्ये एकदम खराब होतात आणि आम्ही खात पण नाही. तर आता जून महिना सुरू झाला आणि टेस्ट पण लागत नाही आंब्याला. तर चला आता आमरस पण करून घेतलेला आहे. इथून पुढं काही आंबे आणत पण नाहीत, काय नाही. मस्त म्हणजे इथं आमटी पण छान कट आलेला आहे. आमटीला खूप छान अशी मस्त झणझणीत आमटी झालेली. आणि इथं जे आहे भात पण घातलेला आहे, अजून भजे टाकायचे आहेत. आणि पुरणपोळीसाठी जे आहे कणिक म्हणून ठेवली, तेल लावून वरून टाकलेली, मस्त कट करून छानशी कोथिंबीर. आणि मस्त आता पोळ्या टाकायच्या राहिलेल्या आहेत, आणि पोळ्या पण टाकून घेतल्या. जसे पहिल्यांदा देवाचे निवेद्य करून घेतलेले आहे. सगळ्यांना निवेद्य दाखवायचे. सकाळी जी गाय येते तिच्यासाठी पण एक निवेद्य. आणि मुलगा जेवायला बसला होता, त्याला साधी चपाती जे आहे ते कंपल्सरी पाहिजे. पूर्णाच्या पोळ्या केल्या तरी साध्या चपात्या लागतात. तर थोड्याशा आधी तसं चपात्या टाकून ठेवते. पहिल्यांदा मुलगा जेवतो, पुन्हा मिस्टर आले काय दोघं जण जेवतो, कारण मुलाला भूक लागली. कारण सकाळी आज खिचडीच केली होती ना, चपात्या भाकरी काही केल्या नव्हत्या. आणि खिचडी केली, संध्याकाळी स्वयंपाकाची गडबड जरा लवकर होते, कारण खिचडीने पोट भरत नाही. तर चला आता पोळी पण माझी छानशी झालेली आहे. मुलापुरत्या टाकून घेतलेल्या आहेत. आता मिस्टर आले, पुन्हा आमच्या इथं दोन पोळ्या टाकून खावं लागतात, कारण आलं त्याला. तर संध्याकाळचं मस्त स्वयंपाक सगळं पूर्णाचा झालेला आहे. तुम्ही सगळेजण या जेवायला.